आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की इस्रायलच्या अपयशानंतरही परमेश्वराने आपल्या कराराचे नूतनीकरण केले आणि आपली दया, कृपा व प्रेमाचे दर्शन घडविले. मोशेचा तेजस्वी चेहरा देवाच्या उपस्थितीमुळे होणाऱ्या जीवन परिवर्तनाची साक्ष देतो. तसेच लोकांची स्वइच्छेची अर्पणे आणि बसालेल आणि अहलियाब यांना पवित्र आत्म्याने दिलेले कौशल्य यामधून देवाला समर्पित सेवा किती प्रिय आहे हेही समजते. आजच्या भागात आपण परमेश्वराच्या आराखड्यानुसार दर्शन मंडपाच्या बांधकामाची सुरुवात आणि त्यातील पवित्र उपकरणाचा अभ्यास करू. या प्रत्येक उपकरणातून प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि देवाच्या तारण योजनेचे सुंदर चित्र प्रगट होते. चला तर मग देवाच्या वचनाचा अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 36 आणि 37 या 2 अध्यायांचा अभ्यास करणार आहोत. आज आपण निवास मंडप आणि त्याच्या भोवती इस्रायल लोकांचे तंबू उभारले जातात हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण अध्याय 36 कडे वळत आहोत. यामधील आपला विषय आहे निवास मंडपाची उभारणी. हा अध्याय आपल्याला पुन्हा निवास मंडपाकडे घेऊन जातो. तो कसा बांधावा याबद्दलच्या सूचना आपण पूर्वीच पाहिलेल्या आहेत. आता आपण पाहतो की त्या सूचनांनुसारच त्याचे बांधकाम केले जात आहे. आराखड्याचे तंतोतंत पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण निवास मंडप हे ख्रिस्ताचे देवाकडील रूपक आहे. ते ख्रिस्ताचे प्रकटीकरण करते. यावेळेस आपण निर्गमाचा 36वा अध्याय आणि पहिल्या वचनाकडे जाऊया. परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य यांनी हे काम करावे. त्या कामात गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीने तसं पाहिले तर त्यांची संख्या कदाचित मोठी होती. देवाने दिलेल्या बुद्धी आणि समज यांचा वापर करून निवास मंडपाच्या उभारणीत सहभाग घेतला. या सर्व कामाचा प्रमुख बसालेल हा होता. पुढे आपण जाऊया. 2रं वचन. नंतर बसालेल व अहलियाब यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती त्यांना मोशेने बोलावले. येथे एक गोष्ट लक्षात घ्या जी प्रभूच्या कार्यात अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक आहे. जर तुम्ही प्रभूची सेवा नाखुशीने करत असाल तर ती करू नका. अशा वृत्तीचा देव उपयोग करू शकत नाही. निवास मंडप उभारणारे हे लोक प्रभूच्या उपासनेत वापरल्या जाणाऱ्या सुंदर वस्तू घडवत होते. त्यांच्यासाठी हे केवळ एकच काम नव्हते. ते घड्याळाकडे पाहत नव्हते. ते कोणत्याही कामगार संघटनेचे सदस्य नव्हते. ते आठवड्यातून ठराविक तास काम करून थांबणारे नव्हते. केवळ कर्तव्य आहे म्हणून ते निवास मंडप बांधत नव्हते. तसेच काम करावेच लागते म्हणून ते काम करत नव्हते. भूतकाळात ते गुलाम होते आणि येथेही ते पुन्हा कष्टाचे काम करत होते, पण यावेळी ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने करत होते. त्यांचे मन त्या कामात पूर्णपणे गुंतलेले होते. देवाची सेवा अशाच प्रकारे केली पाहिजे. एका तरुण प्रचारकाने आपले मनोगत सांगितले. मला सेवा कार्य आवडते, पण मला उपदेश करणे आवडत नाही. पहा प्रियांनो, अशा प्रचारकाला हाच सल्ला देणे आवश्यक आहे की त्याने या सेवा कार्यातून बाहेर पडावे. ज्याला देवाच्या वचनाचा अभ्यास करणे आणि त्याचा उपदेश करणे आवडत नाही, अशा व्यक्तीसाठी सेवा कार्यात कोणतेही स्थान नाही. जर एखादा प्रचारक आपले काम आणि प्रचार उत्साहाने करू शकत नसेल तर त्याने या सेवेत राहू नये. काही वेळेस एखादा प्रचार असा असतो की जो ऐकून असे वाटते की किती ती ओढाताण, किती तो प्रयास आणि किती तो उत्साहाचा अभाव. आणि मग त्या व्यक्तीला असे सांगावेसे वाटते, माझ्या मित्रा, जर तू उत्साह, जोम
आणि चैतन्याने प्रभूची सेवा किंवा प्रचार करू शकत नसशील तर ते काम करूच नकोस. ज्यांना प्रत्यक्षात दुसरे काहीतरी करायचे आहे अशा लोकांना देव आपल्या सेवेत पाहत नाही. परंतु या निवास मंडपाच्या उभारणीत बसालेल अतिशय वेगाने जाताना दिसतो. तो फुटबॉलच्या सामन्याला, क्रिकेटच्या सामन्याला किंवा एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला चालला आहे का? नाही. बसालेल कामावर चालला आहे, प्रभूच्या कामावर. प्रियांनो, तुम्हाला माहीत आहे का की जर लोक पुढच्या रविवारी उत्साहाने भरून चर्चमध्ये आले तर संपूर्ण शहर हे पाहण्यासाठी बाहेर पडले की चर्चमध्ये नक्की काय चालले आहे. ती एक आध्यात्मिक संजीवन ठरेल. देवाचे कार्य आनंदाने उत्साहाने केले पाहिजे. आपण त्याची सेवा आनंदाने केली पाहिजे. रोमकरास पत्राचा 14वा अध्याय आणि 5 या वचनामध्ये प्रेषित पाऊल म्हणतो, प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. अशा प्रकारे आपण प्रभूची सेवा केली पाहिजे. आपण त्याची सेवा करत आहोत याची आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे, कारण आपल्याला ती करायची आहे आणि त्याला प्रसन्न करण्याची आपली इच्छा आहे. तसेच करिंथकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय आणि 16 या वचनामध्ये पौल आपल्याला सांगतो, जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. पौलाला सुवार्तेचा प्रचार करायचा होता. गिदोनाच्या त्या 300 सैनिकांनी जे पाण्याजवळ गेले होते, पाण्यावर वाकून ते पाणी चाटून प्याले नाही. त्यांनी आपले हात पाण्यात बुडवले आणि पाणी तोंडाशी नेले. त्याच वेळी ते शत्रूवर लक्ष ठेवून होते. ते म्हणाले, ते मिद्यानी लोक कुठे आहेत? आम्हाला त्यांना पकडायचे आहे. हा वृत्तांत आम्हाला शास्त्रे याच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय आणि 5 ते 7 या वचनांमध्ये आढळतो. आज चर्चमध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या उत्साहाची गरज आहे. आपण अशा अनेक मृत संतांच्या म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या मृत असलेल्यांच्या ओझ्याखाली दबलो गेलो आहोत. आणि माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ते दफन होण्यापूर्वीच मृत झालेले आहेत. त्यांनी मोशेच्या हातून ती सर्व अर्पणे स्वीकारली जी इस्रायलच्या लोकांनी पवित्र निवासस्थानाच्या सेवेसाठी आणि बांधकामासाठी आणली होती. शिवाय ते दररोज सकाळी त्याच्याकडे स्वेच्छार्पणे आणतच होते. पुढे आपण जाऊया. 3 ते 5 ही वचने आपण वाचणार आहोत. आणि पवित्र स्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्रायल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते त्यांनी मोशेकडून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची अर्पणे त्याच्याजवळ आणण्याचा क्रम चालू ठेवला. इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्र स्थानाचे सगळे काम करीत होते ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले आणि ते मोशेला म्हणाले, परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करायला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणत आहेत. माझ्या माहितीनुसार नोंदींमध्ये हे एकमेव असे उदाहरण आहे जिथे लोकांना देणगी देणे थांबवण्यास सांगावे लागले. निवासस्थान बांधण्यासाठी आणि सुसज्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा त्यांनी खूप जास्त साहित्य आणले होते. माझ्या सेवा कार्यात मी अशी देणगी कधीच पाहिली नाही किंवा याआधी किंवा नंतरही मी अशा देणगीबद्दल कधी ऐकले नाही. निर्गमनाच्या 36वा अध्याय आणि 6व्या वचनाकडे आपण जाऊया. तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की कोणाही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्र स्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांना प्रतिबंध झाला. लोकांना देणगी न देण्याचे आव्हान केले जाते आणि त्यांना रोखून सांगितले जाते की त्यांनी पुरेसे साहित्य आणले आहे. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे, विशेषतः जेव्हा आपण विचार करतो की हे लोक नुकतेच गुलामगिरीतून मुक्त झाले आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी स्वतःची कोणतीही मालमत्ता नव्हती आणि आता जेव्हा त्यांच्याकडे संपत्ती आली होती तेव्हा त्यांनी ती सहजपणे देऊन टाकली नसती असे वाटले असते. परंतु ते आपल्या देवाला मुक्त हस्ताने, आनंदाने आणि उत्साहाने देतात. तुम्ही देवासाठी जे काही करता ते अशाच प्रकारे केले पाहिजे.
देवाला ते अशाच प्रकारे अपेक्षित आहे. देवाला अपेक्षित आहे की आपण आनंदाने दान करावे. काही वर्षांपूर्वी एक ब्रीद वाक्य होते, वेदना होईपर्यंत दान करा. पण देव म्हणतो, जर वेदना होत असेल तर दान करू नका. देवाची उपासना आनंदाने झाली पाहिजे आणि आपले दानही तसेच असावे. या अध्यायात असे वाटते की आपण पवित्र निवासस्थानाच्या विविध वस्तू आणि भागांचा पुन्हा आढावा घेत आहोत. हे पुनरावृत्तीसारखे आहे, परंतु यापूर्वी आपल्याला निवासस्थानाचा आराखडा देण्यात आला होता आणि आता आपण प्रत्यक्ष काम करण्याच्या टप्प्यावर आलो आहोत. आपल्याला केवळ आराखडा आणि साहित्याचीच गरज नाही, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचीही गरज आहे. या अध्यायात आपण पाहतो की इस्रायलचे लोक त्या कामाला सुरुवात करत आहेत. वाचूया आपण 8वं वचन. त्यांच्यामध्ये जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी 10 पडद्यांचा निवास मंडप बनवला. हे पडदे त्यांनी कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यावर कुशल कारागिराकडून करूप काढवले. हे संपूर्ण निवास मंडपाचे आच्छादन होते. रानातील प्रवासादरम्यान निघताना सामानावर सर्वात आधी हेच आच्छादन घातले जात असे. हे बाहेरचे आवरण होते. हा बारीक विणलेला मिसरी ताग ख्रिस्ताच्या नीतिमत्वाचे प्रतीक आहे. तो त्याच्या स्वभावाचे आणि कार्याचे वर्णन करतो. तो त्या नीतिमत्वाविषयी सांगतो जे तो आपल्याला पुरवतो, जेणेकरून आपण देवाच्या उपस्थितीत उभे राहण्यास योग्य ठरावे. लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्यास ख्रिस्त समर्थ आहे. तो आपल्याला तारण्यास समर्थ आहे. तो आपल्याला मुक्त करण्यास समर्थ आहे. तो आपल्याला सुरक्षित ठेवण्यास समर्थ आहे. बकरीच्या केसांचे पडदे, मेंढ्यांच्या कातड्यांचे आच्छादन आणि फळ्या व कुसा किंवा पाया हे देखील कोणत्या ना कोणत्या प्रकारे ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतात. निवास मंडप 30 हात लांब, 10 हात रुंद आणि 10 हात उंच होता. तो बाभळीच्या लाकडापासून बनवला होता आणि फळ्यांवर सर्व बाजूंनी सोन्याचा मुलामा दिला होता. फळ्या 1.5 हात रुंद होत्या. रानातील प्रवासादरम्यान त्या वाहून नेणे खूप जड होते आणि त्या गाड्यांमधून नेल्या जात असत. मात्र इतर सर्व सामान लेवी वंशातील याजक आपल्या खांद्यावर वाहून नेत असत. सोन्याच्या फळ्या उभ्या ठेवल्या जात असत. प्रत्येक फळीच्या तळाशी काही भाग असे जे चांदीच्या पायांमध्ये बसत असत आणि संपूर्ण निवास मंडप चांदीवर आधारलेला होता. चांदी हे तारणाचे प्रतीक आहे. निवास मंडप आडव्या दांड्यांनी एकत्र धरून ठेवला जात असे. प्रत्येक फळीला काही कड्या लावल्या होत्या आणि जेव्हा तो उभारला जाई तेव्हा त्या दांड्या त्या कड्यांमधून सरकून निवास मंडप एकत्र बांधला जाई. ती एक अतिशय सुसंबद्ध अशी रचना होती. निवास मंडपात एक आतील पडदा होता ज्याने मुख्य निवास मंडपाचे 2 भाग केले होते. लहान भागाला परम पवित्र स्थान म्हटले जाई आणि मोठ्या भागाला पवित्र स्थान म्हटले जाई. निवास मंडपातील प्रत्येक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाचा किंवा कार्याचा काहीतरी पैलू दर्शवित होती. आता आपण अध्याय 37 कडे वळत आहोत. यामध्ये आपला विषय आहे निवास मंडपाची रचना. या अध्यायात नमूद केलेल्या सर्व गोष्टींची चर्चा निर्गम पुस्तकातील मागील अध्यायांमध्ये आधीच केली गेली आहे. मागील अध्यायांमध्ये सांगण्यात आलेली वचने पुन्हा देण्याऐवजी मी काही महत्त्वाचे मुद्दे आणि मला अत्यंत महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणार आहे. बाह्य अंगणात पितळेची वेदी आणि गंगाळ या 2 वस्तू होत्या. पवित्र स्थानामध्ये 3 वस्तू असत: सोन्याचा दीपवृक्ष, समक्षतेच्या भाकरी ठेवण्याचे मेज आणि धूपवेदी. परम पवित्र स्थानामध्ये कराराचा कोश आणि दयासन होते. निवास मंडपाचे 3 भाग होते आणि त्याला 3 प्रवेशद्वारे होती. निवास मंडपाला वेढणाऱ्या तागाच्या कुंपणातून जाणारे एक प्रवेशद्वार होते. पवित्र स्थानामध्ये जाणारे एक प्रवेशद्वार होते. तिसरे प्रवेशद्वार परम पवित्र स्थानामध्ये जाणारे होते, जिथे वर्षातून एकदा केवळ प्रमुख याजक
प्रायश्चित्ताच्या महान दिवशी जात असे आणि दयासनावर रक्त शिंपडत असे, ज्यामुळे त्याला दयासन हे नाव प्राप्त झाले. हे आपण लेवी पुस्तकात पाहणार आहोत. तिथे 7 वस्तू अशा प्रकारे मांडल्या होत्या की त्यातून आपल्याला एक अद्भुत चित्र पाहायला मिळते. पितळीची वेदी ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे प्रतीक आहे, जिथे आपल्याला पापांची क्षमा मिळते. गंगाळ या गोष्टीचे प्रतीक आहे की ख्रिस्त आपल्या लोकांना म्हणजे त्याच्या स्वतःच्या लोकांना शुद्ध करतो. गंगाळापाशीच आपण आपली पापे कबूल करतो आणि त्याची क्षमा व शुद्धीकरण प्राप्त करतो. पवित्र स्थान हे उपासनेचे ठिकाण आहे. त्यात सोन्याचा दीपवृक्ष आहे, जो जगाचा प्रकाश असलेल्या ख्रिस्ताचे प्रतीक आहे. समक्षतेची भाकरी ठेवण्याची मेज ख्रिस्ताला जीवनाची भाकर म्हणून दर्शवते, जिचे आपण सेवन करतो. धूपवेदी हे प्रार्थनेचे ठिकाण आहे. ती या गोष्टीचे प्रतीक आहे की ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे. इब्री लोकास पत्रामध्ये धूपवेदी परमपवित्र स्थानामध्ये पवित्र स्थानाऐवजी दर्शवली आहे, कारण आपला मध्यस्थ आता स्वर्गात आहे. परंतु धूपवेदी बाहेर पवित्र स्थानामध्येही आहे, जिथे आज तुम्ही आणि मी येऊ शकतो. जेव्हा विश्वासणारे देवाची उपासना करू इच्छितात, तेव्हा ते पवित्र स्थानामध्ये येतात. पाप कबुली, स्तुती, आभार प्रदर्शन, मध्यस्थी आणि विनंत्या करणे या गोष्टी उपासनेशी संबंधित आहेत आणि हे सर्व पवित्र स्थानात आहे. जर तुम्हाला जगाकडून मिळणारा प्रकाश हवा असेल तर तुम्ही बाहेर जाता, पण जर तुम्हाला दीपवृक्षाचा प्रकाश हवा असेल तर तुम्हाला आत यावे लागेल. ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी तुम्ही जगाच्या ज्ञानानुसार नाही, तर देवाच्या वचनाच्या प्रकाशात चालले पाहिजे. कलाकार जॉर्ज हॉवेल यांनी पडद्याशिवाय निवास मंडपाच्या आतील भागाचे रेखाचित्र काढले आहे. मागील भागात अतिपवित्र स्थान दिसतंय, जिथे कराराचा कोष ठेवलेला होता. समोरील भागात पवित्र स्थान दिसते, जिथे दीपवृक्ष, धूपवेदी आणि समक्षतेच्या भाकरीचे मेज होते. परमपवित्र स्थान हे देवाच्या उपस्थितीत असलेल्या येशू ख्रिस्ताचे प्रतीक आहे. इब्री लोकास पत्रामध्ये आपल्याला कृपेच्या सिंहासनाकडे येण्यास सांगितले आहे. दयासन याचेच प्रतीक आहे आणि याच ठिकाणी आपल्याला गरजेच्या वेळी मदत करणारी कृपा व दया मिळते. विश्वासणाऱ्यांसाठी स्वर्गात एक दयासन आहे. जेव्हा ख्रिस्त पृथ्वीवर आला, तेव्हा त्याने केवळ निवास मंडपाचे प्रतीकच पूर्ण केले नाही, तर काहीतरी अत्यंत विलक्षण गोष्ट केली. रानातील निवास मंडप नेहमी जमिनीशी समांतर म्हणजे आडवा असे. तो जमिनीच्या सपाट भागावर उभारला जात असे. त्याचे खांब आणि फळ्या जमिनीतील खाचांमध्ये बसवल्या जात असत. पण जेव्हा ख्रिस्त आपल्या पापांची किंमत मोजण्यासाठी आला, तेव्हा त्याने निवास मंडपाला उभे केले. वधस्तंभ ही ती पितळी वेदी होती, जिथे देवाच्या कोकराचे आपल्या पापांसाठी अर्पण केले गेले. आपल्याला वाचवण्यासाठी तो इथे खाली मरण पावला, पण तो स्वर्गात परत गेला, जिथे तो आज आपल्याला तारणात टिकवून ठेवण्यासाठी जिवंत आहे. परमपवित्र स्थान आज स्वर्गात आहे. आपण एखाद्या इमारतीकडे किंवा माणसाकडे जाऊन देवाकडे आडव्या मार्गाने जात नाही, तर आपण स्वर्गाकडे पाहतो आणि येशू ख्रिस्ताद्वारे थेट देवाकडे जातो. तिमोथेला पहिले पत्र 2 अध्याय आणि 5 या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. प्रियानो, निवास मंडपाच्या संदर्भात आज तुमची स्थिती काय आहे? तुम्हाला पितळी वेदीपाशी उभे राहून तारण मिळवण्याची गरज आहे का? असे अनेक लोक आहेत, अगदी मंडळीचे सदस्यही, ज्यांना तिथे जाण्याची गरज आहे. तुम्ही असे मलिन झालेले ख्रिस्ती आहात का, ज्यांना गंगाळापाशी आपल्या पापांची कबुली देऊन शुद्ध होण्याची गरज आहे? की तुम्ही आज अंधारात चालत आहात? पवित्र स्थानात पाऊल टाका आणि सोन्याच्या दीपवृक्षाच्या प्रकाशात चाला. कदाचित तुमचे आध्यात्मिक जीवन काहीसे क्षीण झाले असेल
आणि तुम्हाला पोषण मिळवण्यासाठी जीवनाच्या भाकरीचे सेवन करण्याची गरज असेल. कदाचित तुमचे प्रार्थना जीवन अत्यंत दरिद्री झाले असेल आणि तुम्हाला धूपवेदीसमोर उभे राहण्याची गरज असेल. कदाचित तुम्ही संकटात असाल आणि तुम्हाला दया, कृपा व मदतीची आवश्यकता असेल. तर मग आज तुमच्यासाठी दयासन म्हणजे कृपेचे आसन उपलब्ध आहे. तिथे जा आणि तुमची वाट पाहणारी ती मदत स्वीकारा. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुमचे मार्गदर्शन करू इच्छितो. देव करो आणि आपणास योग्य पावले उचलण्यास त्याचे सामर्थ्य, त्याचे सहाय्य आपणास लाभो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, स्तुती करतो, आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आमचा जिवंत परमेश्वर आहे. तू आमची काळजी घेणारा प्रभू आहेस. तू आम्हाला संकटामध्ये, त्रासामध्ये सोडून न जाणारा आमचं परमेश्वर आहेस. होय प्रभूजी, तुझी इच्छा आहे की आम्ही शुद्ध असावं, पवित्र असावं, पापांमध्ये आम्ही अजूनही अडकून पडू नये. होय प्रभूजी, आणि ही तुझी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी प्रभूजी ज्या गोष्टी तू आज आमच्या समोर ठेवलेल्या आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या वचनांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. होय बापा, या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती आपणाबरोबर सदैव असो. शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आजवरी जन्म वाया शेवटी
शेवटी प्रभू राया. शेवटी प्रभू राया, बिलगले तुझिया पाया, गेले रे. प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की परमेश्वराचे कार्य आनंदी, समर्पित अंतकरणाने आणि पवित्र आत्म्याने दिलेल्या ज्ञान व कौशल्याने केले पाहिजे. इस्रायल लोकांनी इतकी उदारपणे अर्पणे दिली की त्यांना आणखी अर्पणे आणू नका असे सांगावे लागले. दर्शन मंडपातील प्रत्येक वस्तू प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करते. तोच आपला परिपूर्ण यज्ञ, जीवनाची भाकर, जगाचा प्रकाश, महान महायाजक आणि दयासन आहे. त्याच्याद्वारेच आपल्याला क्षमा, शुद्धीकरण, आत्मिक पोषण आणि देवाजवळ जाण्याचा मार्ग मिळतो. पुढील भागात आपण निर्गम अध्याय 38मधील दर्शन मंडपाच्या उर्वरित बांधकामाचा अभ्यास करूया. तोपर्यंत देवाच्या कृपेत स्थिर राहा, प्रार्थनेमध्ये विश्वासू राहा. देवबाप आपणा सर्वांना आशीर्वादित करो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. बसालेल हा हुराचा नातू होता. आजचा प्रश्न, निवास मंडपाला किती प्रवेशद्वार होते? ए 3, बी 2, सी 1, डी 4. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.